तुमच्या निलेश दादूची फर्स्ट एक्सपिरियन्स कायाकिंग आहे ही. तू पोट भरून जेवण कर, व्यवस्थित राहा, काळजी घे तुझी. भैया सोन्या सोन्या भाई ओ काका काका माझं वजन तर झेपल ना. ओ घाबरू नका. मगर बिगर यायची नाही ना. फायनली आपण आलोय कॅम्पला. सो मस्त आपली रायडिंग झालेली आहे. ब्लॉग तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच. छान मस्त गाडी चालवत आलो. पण मी सांगितलं नाही नेमकं कुठं चाललोय. पण म्हणलं जरा ती गाडीचा ब्लॉग एक सेपरेट वेगळा टाकू म्हणलं. मस्त आपण थोडंसं चेंज करू, जरा बाहेर बसू. आता व्ह्यू कसा आहे हे मी तुम्हाला सांगणार काय, मीच बघितलं नाही अजून. जे आपले मित्र आहेत ते मित्र जरा बाहेर गेलेत, काहीतरी सामान आणायला गेलेत. जसं ते येतील तसं मग आपण एंटर करू, फ्रेश होऊ आणि मग ब्लॉग चालू करूयात. नाही, ब्लॉग आताच चालू करूयात. ओके, सो चालू करूयात आजचा ब्लॉग. मी अजून काय दाखवणार नाही मित्रांनो, जरा थांबा, मला फ्रेश होऊ द्या. मी आता सांगू नाही शकत मला किती भारी भारी फील वगैरे. खूप छान आहे, खूप छान सिनेरी आहे. आपण इथं जस्ट थोडं जरा फ्रेश होऊ आणि मग आपण जाऊयात मस्त जरा. तू पोट भरून जेवण कर, व्यवस्थित राहा, काळजी घे तुझी. असं कोणालाही फोन करायचं नसते सारखं. ठीक है नीलेश जी, मैं समझती हूँ. तो आप अपना ऑर्डर कैंसिल करना चाहते हैं? या आपका ऑर्डर कैंसिल. येस ऑफकोर्स. एकटं मी कुठं तर एन्जॉय करायला आलोय, एकटं कुठं तर बसायला आलोय तरी. ओके, तर मंडळी आपण आलोय मस्त रूम वरती. इथं बघू शकता, इथं बाथरूम इथं. अरे वा, एकदम मोठा आहे बेड. आणि इथं असा आरसा आहे. ओ भाई बघू शकता. अरे भाई साहब, ही रूमवर घेऊन जाऊ काय की वाटलं असा. हे जर मी रूमवर घेऊन गेलो तर माझ्याला पोरं नाचतीलच नसतं. उठलं सुटलं भाव पडत राहतील. ही एक प्रकारची टिकटॉकची रिंग लाईट आहे. ज्यांना असं बहुत हार्ड ही जी अशी लिपसिंग करायची ते घेऊ शकते. वाटलंच तर मी आणतो तुमच्यासाठी. सो आमचे मित्र आहेत ते स्नॅक्स घेऊन येत आहेत. सो आपण स्नॅक्स खाऊ. जरा थोडंसं याला उशीर झाला, त्याने म्हणले की सर टाइम संपलाय. सो आपण लोकांना फ्रेश होऊ आणि आपल्याला जरा थोडी एडिटिंग पण करायची. सो एडिटिंग करू आणि मग मंडळी इतकं घाण अडकलोय मी. आता जो तुम्ही ब्लॉग बघचाल, कालचा जो ब्लॉग आहे जी की मी आता आज पोस्ट करतोय, जी की ती तुम्हाला उद्या कळेल. आता याचा विषय असा आहे की इथं नेटच नाही आहे, इथं कशालाच रेंज नाही. वीला नाही ना, जिओला नाही ना, ह्यांच्याकडे वायफाय आहे ना काय आहे. इतका प्रॉब्लेम झाला आहे. आता आहे नेट, आणि ते पण फक्त 1 आणि 2 काडीवरती चालू आहे. आणि व्यवस्थित एक्सपोर्ट पण होत नाही. आता यूट्यूबला अपलोड करायचं म्हणलं किती वेळ लागेल किती नाही. आणि थोडंसं तर नेट लागतंय जरा एक आवाज थोडंसं रिड्यूस करायला, कारण गाडी चालवताना ह्याचा आवाज इतका जास्त आलाय की मलाच अक्षरशः मी काय बोलतोय ते पण मला स्वतः ऐकू येत नाही. म्हणलं जरा आता आलोय, जरा थोडं मस्त एन्जॉय करावं, मस्त जरा इकडं तिकडं फिरावं. पण म्हणलं जरा एडिट करून जरा थोडंसं करावं म्हणलं, पण थोडंसं वेळ लागेल. आता बघा तुम्ही, आता 9:30 वाजत आलेत. मी एक साधारण 5:30-6च्या दरम्यानमध्ये व्हिडिओ अपलोड करतो आणि 9-9:30 वाजलेत. आता ही कधी अपलोड होईल आणि कधी पोस्ट होईल काय कळलं नाही. आता नाही, बात नंतर करतो मी. ओके, आता ब्रेकफास्ट म्हणू का स्नॅक्स म्हणू? मस्त नाही, स्नॅक्सच म्हणतो, कारण भजी आलेत मस्त आणि चहा आलाय. मी इतकं थंडगार वारा आहे, मस्त थंडीमध्ये चहा की चुस्की आणि भजी. वा. आणि स्पीकर पण आणलाय त्यांनी, पण मी लावू नाही शकत, कारण गाणे लावले तर मला कॉपीराईट बसवलं. अरे माझा व्हिडिओ पब्लिश होऊ नाही रे. काय नाही, खायला नाही इथं, काय इथं जेवण मदत आहे. मी अजून बसलोय इथं तुझ्यासोबतच बोलत बसवलोय मी. आता काय करू? माझ्या लॅपटॉप मध्ये चार्जिंग किती आहे? आणि बघा 10 वाजले. 10 अजून व्हिडिओ अपलोड होईल. त्या समोरच्या पोराकडनं बघा, त्या पोराकडनं मी हॉटस्पॉट घेतलाय. 2 मिनिटाचं काम आहे तर 2 मिनिटाला किती वेळ आता झालं. तिकडं मस्त त्या नदी पात्र इतके भारी भारी गाणे लागले. तर त्या मित्राने बघा स्पीकर आणून दिला. तिकडं बघू शकत स्पीकर आणून दिला त्यानं. आता मला वाटलं जरा कॉम्पिटिशन करावं. त्यानं तिकडच्या कॅम्पिंग मधून गाणे लावायलाय. मला वाटलं मी पण इकडनं गाणे लावतो, म्हणजे त्या नदी पात्रात कनेक्शन होईल. मंडळी बघा तुमच्या समोर झालं. चेक कम्प्लीट, नो इश्यू फाउंड. आता मी शेड्यूल पण करू शकत नाही, डायरेक्ट पब्लिक करतो. कारण शेड्यूल करायचं म्हणलं तर मग डायरेक्ट उद्या शेड्यूल होईल. चला आता बंद. मित्राला देऊन टाकतो आपण हॉटस्पॉट. भैया सोन्या
सोन्या भाई ओ काका काका. धन्यवाद भाई झाला हॉटस्पॉटनं. मस्त आता आपण जसं मी म्हणलं जरा फ्रेश होऊ, व्हिडिओ अपलोड करू. आणि आता तुमचा भाऊ मस्त फ्रेश झाला आहे. आता आपण जरा थोडंसं एक्सप्लोअर करूयात. बघू शकतात कसे लाईटिंग्स आहेत, कसं आहे. असं वाटायला एकदम कुठं तर मस्त बागा बीचला गेलो आहे गोवाला. म्हणजे कुठं पण उभारून पोज देऊ शकतो मी बघा. एकदम मस्त नेचर वाटायले. आणि अजून आपल्याला उद्या कायाकिंग करायची आहे सकाळ सकाळी. आता जरा मस्त आपण आता थोडा जेवण करू. डिनर बनवता येते. The next day. सो मंडळी मस्त आता सकाळ झालेली आहे. आपण नाश्ता करूयात. नाश्ता आलाय आणि आता आपल्याला जायचं काय केलं. मस्त आता आपण झालोयात फ्रेश. काल तर रात्री इतका प्रॉब्लेम झाला होता. काल रात्री तुम्हाला माहिती आहे किती झंझट चालू होती व्हिडिओच्या अपलोडिंग मध्ये. पण काय नाही टेन्शन. आता मस्त आता आपल्याला जायचं कायकिंग करायला. बघू शकतात काय जे इक्विपमेंट्स लागतात कायकिंग. म्हणजे हे कायकिंग माझी फर्स्ट कायाकिंग आहे, कारण मी कधी आतापर्यंत कायाकिंग ट्राय केलं नाही. तो जरा थोडंसं माझ्यासाठी एक फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तिकडे तोंड करणे असं का? माझं वजन तर झपाला. ओव्हरवेट आहे नाही तर जायचं डुबायचं पाण्यामध्ये मी. बघा मंडळी बघू शकतात. एक्सपिरियन्स करण्यासाठी पण काहीतरी कष्ट करावं लागतात. असं वाटलं की मी इथला वर्कर आहे का मी इथं कस्टमर म्हणून क्लायंट म्हणून आलो. पण काय हरकत नाही. चला आता एन्जॉय करूयात आपण मस्त छान कायकिंग करायची. मस्त लाईफ जॅकेट्स घालू. सेफ्टी फर्स्ट. बसा नाही की बघा म्हणलो तर नाही मधातलं नाही ना काय अहो मी महत्वाचा मी पाण्यात पडलो तो नाही पडलं तर मी ओरपून राहणार. असं कान कसं होईल. ओ घाबरू नका. मंडळी बघू शकतात जरा आपण दमादमाने घेऊ. तुमच्या निलेश दादूची फर्स्ट एक्सपिरियन्स कायाकिंग आहे ही. आणि इतकं छान वाटायलंय. जसं मी म्हणलं होतं की कधी कधी जरा स्वतःसाठी जरा थोडा टाईम काढणं पण लय गरजेचं असतं. तुम्हाला असं नेचरमध्ये बसणं, काही लोकांसोबत नवीन कॉन्टॅक्ट्स करणं, एक्सप्लोर करणं, स्वतःमध्ये जरा थोडासा टाईम इन्व्हेस्ट करणं. मगर बिगर यायची नाही ना वाटला का नाही? मंडळी बघू शकतात हे माझं फर्स्ट टाइम कायाकिंग एक्सपिरियन्स आहे. आणि अजून लय लांब जायचं आहे. असंच एक्सप्लोअर करायचं आहे. कधी वाटलं नव्हतं की अशा पण गोष्टी काय ॲक्टिव्हिटीज करत की असं का हलालं का मी जरा थोडं वाकडं तिकडं हे करतो. लाईफ जॅकेट आहे पण मला लाईफ जॅकेटवरती पण विश्वास नाही आहे. थोडा माझ्या वजनावर विश्वास आहे. बघा मंडळी तुमचा भाऊ कायाकिंग शिकलाय. मस्त 4 राऊंड मारले तुमच्या भावानी. आता अर्धा तास झालं. खूप छान एक्सपिरियन्स झाला. जरा आपण थोडंसं ओके खूप म्हणजे खूप मला लय मस्त एन्जॉय केलं. खूप छान. ओके सो मंडळी आजचा ब्लॉग आपण आता एंड करूयात. मस्त कायाकिंग झालेली आहे. तुम्ही सांगा तुम्हाला हा एक्सपिरियन्स माझा कसा वाटला ते. आणि तुम्ही पण असाच एक्सपिरियन्स केला असेल तर तुमचा पण एक्सपिरियन्स मला शेअर करा. मला तुम्ही पण जरा सांगा बरं इथं बेस्ट प्लेसेस कोणकोणते आहेत. सध्या मी इथं पावना लेक पाशी आहे. अजून कोणकोणते असे छान छान रिसॉर्ट्स, असे कॅम्प्स, असं एकट्यामध्ये कुठं तर एक्सप्लोअर करण्यासारख्या एकदम चांगल्या गोष्टी आहेत ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचा भाऊ तिथं जाऊन मस्त एक्सप्लोअर करा. पण आता आपण ब्लॉग एंड करूयात. तुम्हाला आवडल्यास हा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि सरप्राईज नाही सबस्क्राईब करा. ओके सो आजचा ब्लॉग आता आपण एंड करूयात. तुम्ही तुमची काळजी घ्या. भेटूयात आपण असाच एक चांगला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.